दादरमध्ये नावाजलेलं कॅफे म्हणजे लाईट ऑफ भारत आणि या लाईट ऑफ भारतला सुद्धा युद्धाचा फटका बसलेला आहे। त्यामुळे आता अन्न हे इंडक्शनवर केले जाते आणि त्याचं आपण हे सिस्टम त्या लोकांनी या ठिकाणी संपूर्णतः इन्स्टॉल केलेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी इंडक्शन त्यासोबतच चुली जे आहे ते या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकं आता कसं एकंदरीत काम केलं जातं या लाईट ऑफ भारतमध्ये हे आपण जे ते त्यांचे या संपूर्ण हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी गप्पा मारत जाणून घेणार आहोत। इराणी साहेब आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर युद्ध सुरू झालं आणि त्याचा फटका आता सगळ्यांनाच बसतोय। आम्ही तुमच्या किचनमध्ये जाऊन आलो, याआधी जिथे LPG सिलेंडर पाहायला मिळाले तिथे आता इंडक्शन चुले पाहायला मिळतात। काय तुमची प्रतिक्रिया? बघा कसं आहे की जे इंडक्शन आहे याला आम्ही खूप अवॉइड केलं, खूप वर्षापासून आहे इंडक्शन, खूप लोक त्याला वापर पण करत आहेत त्याचा। आमचे जे बाजूला जे आहे त्यांनी 1-2 वर्ष अगोदरच सगळं किचन इंडक्शनचं केला, पण आम्ही इंडक्शन आम्ही गॅस आमच्यासाठी बेस्ट होता, कारण इंडक्शनमध्ये ती चव नाही येत, जी चव गॅसमध्ये येते ना ती चव इंडक्शनमध्ये नसते, तर आम्ही त्याला अवॉइड करत होतो। पण आता जेव्हा अशी परिस्थिती आली तर आमच्याकडे काय पर्याय नाही होता, तर आम्ही काय केलं आहे की जे इराणी पद्धतीचे जे इराणी रेस्टॉरंटचे डिशेस आहेत त्याला आत्तापर्यंत आम्ही इंडक्शनवर नाही टाकलं आहे। त्याच्यासाठी आम्ही एक सिगडी आणली आणि कोळसावर आम्ही त्याला बनवतो। तर त्याचं कसं आहे की कोळसावर आणखीन जी तिची चव आहे ते आणखीन बेटर होते। आमलेट जेव्हा तुम्ही कोळसावर मारतात ना ते आणखीन त्याचा, कारण ते जे कोळशाची जी आग आहे ना ते खूप कंट्रोल्ड आहे, ती हार्श पण नाही आणि लो पण नाही, तर हे एक छान झालं आहे, म्हणजे ती चव बेटर झाली आहे। पण थोडा वेळ जास्त लागतो आणि बिर्याणी पण, दम बिर्याणीसाठी पण कोळसा बेस्ट आहे। तर आम्ही असं म्हणतो की हा एक ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे आमच्यासाठी। थोडंसं कठीण असतं, इनकन्व्हिनियंट असतं थोडासा, कारण हे असं गॅस चालू केला असं बंद केलं असं सगळं, पण एक दोन गोष्टी बेटर झाल्यात। जी गॅसमधून जे किचनमध्ये जे गरम असतो ना ते पण कोळशामध्ये कमी असतो, ते असा आम्हाला आता असा अनुभव आता आला आहे। तर ते वातावरण पण, किचनचं वातावरण पण बेटर झालं आहे इन अ वे। आता तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहताय आणि मग तुमचं काय सांगणं असेल की काय विनंती असेल सरकारला की गॅस आलं पाहिजे पुन्हा की मग कोळसा वापरायची परवानगी दिली पाहिजे पुन्हा? बघा कसं आहे की कोर्टने कोळसा जर बंद केला यावेळी या क्षणी तर ते इनह्युमन असणार, म्हणजे मानवताचं ते मानवताचे प्रमाणे नसणार। तर मला वाटत नाही की कोर्ट असं काय करणार आहे, आणि हे जास्तीत जास्त मला वाटतं 20-25 दिवसात ही जे युद्ध आहे ते संपायला पाहिजे। जर कारण ही युद्ध 20-25 दिवसात जर नाही संपली तर हे विश्वयुद्ध होणार। तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? कारण जे विश्वयुद्ध आहे ते असंच सुरू होतात आणि नंतर तू मारलं मी मारलं, आणखीन एक आला, तू त्याच्या बाजूला मी त्याच्या बाजूला, असं करून हा पसरत जात। पण मला वाटत नाही की ते तसं होणार। आणखीन एक 10 दिवसात मला वाटतंय किंवा माझी इच्छा आहे की ही संपणार, आणि एकदा युद्ध थांबलं ते आम्हाला आणखीन 4-5 दिवस त्याच्यानंतर LPG मिळायची सुरुवात होणार आणि आम्ही परत LPGवर जाणार। सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचं हॉटेल हे ऑथेंटिक इराणी फूड सर्व करतं। पाव हा महत्त्वाचा विषय आहे। प्रत्येक पुन्हा ऑमलेट पाव असेल, बन मस्का असेल, प्रत्येकाकडे पाव आहे। पण आता बेकऱ्यांवर सुद्धा याचं सावट आलेलं आहे, बेकरी बंद होत राहिलेले आहेत, 70% बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गात। मग तुम्हाला पाव मिळतात आहेत का आणि मग तुम्ही कसं मॅनेज करतात पावाचं? आमचा खूप जुना ते आहे, काय आहे, सप्लायर आहे पावचा, आणि आमचे जे पाव तुम्ही पाहिले ना, हे दाखव, एक पाव दाखव जरा, बघा हे पाव, पण असे पाव जे आहेत ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही। ते प्रॉपर वरून शिजवलेले आहेत आणि फ्लफी आहेत, कारण आमचा स्पेशल ऑर्डर असतो। जर मला दिसला कुठलाही पावाचा लादी जे बरोबर नाही तर मी त्याला खूप सुनवतो आणि त्याला सांगतो की उद्यापासून तुझा पाव मी बंद करणार आहे। म्हणून आमची जे पावची क्वालिटी आहे
ती खूप जुना आमचा बेकरा आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. सध्या सप्लाय रेग्युलर सुरू आहे. सप्लाय तर आहेच आणि त्यांनी त्याचं काय मॅनेज केलं आहे ते मला माहीत नाही. ते कशावर बनवतोय, कसं मला पोचवतोय, पण पावची क्वालिटीमध्ये काय डिफरन्स नाही आला आहे. साठी तर हे होते इराणीजी. त्यांचं हे संपूर्ण हॉटेल खरं तर दादरमध्ये असलेलं हे सर्वात आधीचं 1940 मध्ये सुरू झालेलं हे लाईट ऑफ भारत नावाचं हॉटेल या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आता युद्धाचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्यामुळे ही सगळी मंडळी LPGवरून आता इंडक्शन आणि चुलीवर, कोळशाच्या चुलीवर आलेले आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.